चला आपण सुरू करूयात. मला वाटते पहिले मी माझा परिचय देतो. मी ॲडव्होकेट चैतन्य देशमुख. तसा मूळ अमरावती, महाराष्ट्र. आणि माझं शिक्षण LLBचं मी नागपूरमध्ये पूर्ण केलं. तिथे प्रॅक्टिस करत होतो 2 वर्ष. सध्या लंडनला आहे आलेलो LLM करायला. आणि आपला आजचा विषय जो आहे त्याच्यावर आपण बोलूयात. मला असं वाटतं की विषयावर डिटेल बोलणं म्हणजे एकतर्फा संवाद साधण्यापेक्षा आपण डिस्कशन करूयात. आपण काही प्रश्न विचारात. मी एक प्रश्नांचा फॉर्मॅट बनवला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला विषय थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. विषय आपला आजचा आहे भारतीय शिक्षण पद्धती आणि परदेशी शिक्षण पद्धती. पण याच्या आधी अंकुर फाउंडेशनचे मला पहिले धन्यवाद करायचे आहे. कारण की या सर्व कठीण परिस्थितीत सुद्धा, म्हणजे कोविडच्या परिस्थितीत सुद्धा या लोकांनी मला जो इथे वेळात वेळ काढून तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधायला चान्स दिला. त्याच्यानंतर जे हा प्रोग्राम म्हणजे ज्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नवीन नवीन वक्त्यांना हे जे प्रोत्साहन देऊ राहिले आहेत आणि सगळ्या आपल्या युवा पिढीला भेटवून फेसबुकच्या माध्यमातून, जरी कोविड सारखी परिस्थिती आहे तरीही तुमच्याकडच्या ज्ञानाचं आदान प्रदान करत आहेत. या गोष्टीसाठी अंकुर फाउंडेशनचे खरंच धन्यवाद. आणि त्यांचं कामही खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. माझाही त्यांच्यासोबत फॉलोअप सुरू असतो. सूरज सरांसोबत झाला, त्याच्यानंतर सुमितसोबत झाला, बाकी सगळे त्यांचे सगळे कार्यकर्ते. तर त्यांनाही सगळ्यांना अभिनंदन. ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या कार्यकारिणीसाठी. तर आपण आता विषय सुरू करूयात. तर आपला विषय आहे भारतीय शिक्षण पद्धती आणि परदेशी शिक्षण पद्धती. तर मला असं वाटतं की मी हा विषय जो आहे तो थोडा डिवाइड केला आहे प्रश्नांमध्ये. आपल्याला एक उत्तरांमध्ये सांगितलं की जरा लवकर कळतं. आपण एक 6-7 प्रश्नांमध्ये मी हा विषय डिवाइड केलेला आहे. त्याच्यात सुरुवातीचा पहिला माझा म्हणजे जो मुद्दा आहे तो आहे की भरपूर आपल्याकडे विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन असते की परदेशात जायचं, शिक्षण घ्यायचं खूप कठीण गोष्ट आहे, आपल्याच्यानी होणं शक्य नाही. साधारण घरच्या मुलांना काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तर एक थोडासा न्यूनगंड असतो, लॅक ऑफ नॉलेज असतं. त्याच्यामुळे सर्वात पहिले तर हा खूप मोठा गैरसमज आहे की साधारण घरचे लोक, साधारण मुलं शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकत नाहीत. गरीब घरची मुलं शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकत नाही. या गोष्टीचा ज्यांच्याकडे पैसे आहेत असेच लोक परदेशात जास्त जातात, असा काही प्रकार नाही आहे. हा न्यूनगंड मला वाटतं सगळ्यांनी पहिले काढून टाकायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण आता विषयात हात घालूयात. माझा पहिला मुद्दा आहे की भारतीय विद्यार्थ्यांनी विदेशात जाण्यासाठी कोणत्या परीक्षा दिल्या पाहिजेत. खूप जणांना हा प्रॉब्लेम असतो, कन्फ्युजन असतं की नेमकं सुरुवात कुठून करायची, काय करायला पाहिजे. परीक्षा असतात, काय परीक्षा असते, कशाची परीक्षा असते माहीत नसते. माहिती झाल्यावरही असं वाटतं की खूप कठीण परीक्षा आहे का, काय परीक्षा आहेत का. तर जनरली आता मीही लंडनला आहे, UK ला. तर तसं बाहेर परदेशात शिक्षण घेण्यासाठी बेसिकली 3 परीक्षा होतात. एक म्हणजे IELTS, TOEFL आणि GRE. तर GRE आणि TOEFL आणि IELTS प्रत्येक परदेशात जाण्यासाठी या परीक्षा देणे अनिवार्य आहे. याचा अर्थ असा आहे की या एक तर GRE ही जनरल पूर्ण तुमचं नॉलेज तपासलं जाते की तुम्ही
तुम्हाला सगळ्या गोष्टींबद्दल किती नॉलेज आहे याच्याशी रिलेटेड परीक्षा असते. काही देशांमध्ये प्रत्येक देशांवाईज त्यांच्या क्रायटेरियानुसार या परीक्षा ठरतात. काही देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला GRE टोफेल द्यावं लागते. काही देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला IELTS द्यावं लागते. आता मला इथे लंडनला येण्यासाठी IELTS द्यावं लागली. तर IELTS म्हणजे बेसिकली त्याचा फुल फॉर्म जर आपण समजून घेतला तर ते आहे इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम, म्हणजे IELTS. सो इथे येण्याआधी मला ती पहिले परीक्षा क्रॅक करावं लागते. त्याच्यात बेसिकली कसं असतं की याच्यात 4 गोष्टी आहेत परीक्षेमध्ये. एक तर तुमचं रीडिंग, लिसनिंग, त्याच्यानंतर स्पीकिंग आणि रायटिंग. या 4 मुख्य याच्यावर इंग्रजीची परीक्षा आहे ही. म्हणजे तुम्हाला जर परदेशात शिक्षण घ्यायला यायचं आहे, इथे विषय इंग्रजीचा आहे, जे इंग्रजी भाषेतून तुमचं सगळं शिक्षण होते, तर गरजेचं आहे, अनिवार्य आहे की तुम्हाला इंग्रजी भाषा किती समजते, काय समजते. जर तुम्हाला त्याचं व्यवस्थित समज नसेल तर इथे जे शिक्षण होतं आहे ते तुम्हाला समजणार नाही, तुम्हाला व्यवस्थित आत्मसात करता येणार नाही आणि त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार नाही. म्हणून ही बेसिक परीक्षा आहे टोफेल, IELTS आणि GRE. तर युनायटेड स्टेट्समध्ये टोफेल आणि GRE द्यावं लागते आणि UK मध्ये IELTS द्यावं लागते. जसं IELTS कॅनडा झालं, ऑस्ट्रेलिया झालं किंवा अजून काही युरोपमधल्या कंट्रीज आहेत. प्रत्येक देशाने आपले आपले क्रायटेरियाज ठरवलेले आहेत, जे बेसिकली इंग्रजी भाषा म्हणजे इंग्रजी लँग्वेज ज्यांची आहे, मूळ भाषा त्यांची मातृभाषा इंग्रजी आहे, त्याच्यानुसार. तर या परीक्षेबद्दल सांगायचं झालं तर मी IELTS बद्दल बोलतो. इव्हन टोफेल पण सेम हाच क्रायटेरिया आहे. 4 याच्यात परीक्षा डिवाइड केलेली असते. म्हणजे एक लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि एक रीडिंग, बरोबर. त्याच्यात लिसनिंगमध्ये तुम्हाला 40 प्रश्न असतात, पॉईंट्स असतात. त्याच्यानंतर स्पीकिंगमध्ये तुम्हाला 15 मिनिटाचा एक इंटरव्ह्यू असतो, जो तुम्हाला 15 मिनिटं इंटरव्ह्यू बोलावा लागतो. त्याच्यानंतर रीडिंगचा एक भाग असतो आणि रायटिंगचा एक भाग असतो. ते 1-1 तासाचे असतात. तर ही पॉइंटर बँड्सची परीक्षा असते. म्हणजे आपल्याकडे जसं 1 मार्क 2 मार्क तसा यांनी क्रायटेरिया ठरवलेले आहे 1 ते 10. जसे तुम्हाला पॉईंट्स भेटतील त्याच्यानुसार 1 ते 10च्या क्रायटेरियामध्ये या परीक्षेचे तुम्हाला मार्क हे केले जातात. तर म्हणजे तुम्हाला रिझल्ट मिळाला जातो परीक्षेचा. त्याच्यानंतर कसं आहे म्हणजे इथे लंडनला बेसिकली चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर ही परीक्षा कंपल्सरी आहे. आणि त्याच्यात 7 पॉईंट किंवा 7-7.5 पॉईंट बेसिकली चांगल्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेण्यासाठी मिनिमम रिक्वायरमेंट राहते. प्रत्येक इन्स्टिट्यूट आपलं हे सांगतं की कसं करायला पाहिजे. हो प्रमोद, येतो आहे मी त्याच्याबद्दलच बोलतो आहे की भारतीय विद्यार्थ्यांसाठी विदेशात जाण्यासाठी आपण 3 परीक्षा बेसिकली द्यावं लागतात. काही कंट्रीजच्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल आहेत, डिपेंड्स ऑन रिजन, बट बेसिकली 3 परीक्षा या IELTS, टोफेल आणि GRE या द्यावं लागतात. तर मी IELTS बद्दल तुम्हाला सांगतो आहे की 4 विषय त्याच्यात डिवायडेड असतात. लिसनिंग, रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग. या 4 विषयांच्या आपल्या टेस्ट होतात. त्याचा एक छोटा अभ्यासक्रम आहे जो तुम्ही गुगलवर जर IELTS सर्च केलं तर भरपूर वेबसाईट्स आहेत. त्यांची ऑफिशियल वेबसाईटसुद्धा आहे की तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम काय आहे त्याची बद्दल माहिती भेटून जाईल. हा 4 हे झाल्यानंतर तुम्हाला त्याचा पॉइंटर सिस्टीम चा जो हिशोब आहे तो डिवाइड केलेला आहे. या 4 याच्यात तुम्हाला 7.5 पॉइंटर पाहिजे जर तुम्हाला इथे परीक्षा द्यायची असेल तर. इट इज नेसेसरी टू स्कोअर 7.5 ॲटलिस्ट
इफ यू वॉन्ट टू जॉईन अ गुड युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर कसं आहे की याचा साधारणतः खर्च म्हणजे आता मी एक दोन वर्षांसाठी एक तर याचा स्कोअर व्हॅलिड राहतो IELTSचा. म्हणजे तुम्ही आज जर रिझल्ट दिलेला आहे तर त्या स्कोअरवर तुम्ही पुढच्या 2 वर्षापर्यंत फॉरेन युनिव्हर्सिटीजवर ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला पुढच्या वर्षी परत ती परीक्षा देण्याची गरज पडत नाही 2 वर्षांपर्यंत. आणि साधारण खर्च त्याचा एक 12,500-12,000पर्यंत आपल्याकडच्या म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 12,000पर्यंत वगैरे 11-12,000पर्यंतची फी आहे. आपल्याला त्याची डेट वेबसाईटवर जाऊन बुक करावं लागते, फीज पेड करावं लागते आणि आपल्याला ज्या त्याच्यातल्या डेट्स अवेलेबल असतात त्या हिशोबाने 1 महिन्यानी 2 महिन्यांनी जसा आपला अभ्यासक्रम आपली कपॅसिटी असेल त्याच्या हिशोबाने डेट बुक करून त्याचं परीक्षा द्यायची असते. तर UK IELTS जर म्हणजे एक तर भरपूर मुलांमध्ये भ्रम आहे की परीक्षा कशी प्रकारची असते, काय असते. तर तुम्हाला बेसिक नॉलेज, तुम्हाला इंग्रजी भाषा जिथे आहे, मातृभाषा ज्या देशाची इंग्रजी आहे तिथे शिकायला यायचं आहे, तर त्यांना हे कन्फर्म करायचं आहे की तुम्हाला बेसिक नॉलेज त्या परीक्षेचं आहे की नाही आहे. म्हणजे भाषेचं तुम्हाला इंग्रजीत बोलता वाचता येते की नाही, तुम्हाला इंग्रजी समजते की नाही. कारण की भारतात आपल्याकडेही इंग्रजी भाषेत शिक्षणात एज्युकेशनमध्ये भरपूर सगळे कोर्सेस इंग्रजीमध्येच आहेत. पण थोडा फरक पडतो भारतीय इंग्रजीमध्ये आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये इथे. जसं आता आपण मराठीत पण संवाद करतोय, इंग्रजीत पण संवाद करतोय, पण इथे पूर्णतः तुम्हाला इंग्रजीमध्येच संवाद करावा लागतो. इथला प्रोनाऊन्सिएशनचा, त्याच्यानंतर शब्दांचा, सगळ्या गोष्टींचा, रायटिंग स्किल्सचा फरक पडतो. त्याच्यामुळे यू हॅव टू गिव्ह IELTS. इट्स मस्ट इफ यू वॉन्ट्स टू कम इन UK. कुठल्याही परदेशी याच्यात जायचं असेल तर. आणि नुसतं परीक्षा देऊनही उपयोग नाही. कमीत कमी तुमचं हे डोक्यात ठेवावं लागेल तुम्हाला की 7.5चा स्कोअर तुम्हाला करायचा आहे. म्हणजे 7.5चा तुमचा स्कोअर कंप्लीट झाला पाहिजे. त्यानंतर दुसरा विषय आपण GRE आणि TOEFL. GREचा असा आहे की GRE बद्दल तुम्ही म्हणजे तुम्हाला जनरल जे सगळं तुमचं नॉलेज काय आहे इंग्रजी भाषेबद्दल सुद्धा आणि बाकीच्याही विषयांमध्ये सुद्धा हा क्रायटेरिया त्या परीक्षेत पाहिला जातो. काही काही इन्स्टिट्यूशन तुमची GRE असल्याशिवाय ॲडमिशन्स देत नाही. ही फक्त इंग्रजी भाषेची परीक्षा नाही आहे. तुमचं जनरल नॉलेज, तुमची IQ काय आहे हे तपासण्यासाठीची ती परीक्षा होते. तर ही पण मस्ट आहे. बेसिकली सायन्स ग्रॅज्युएट स्टुडंट जे आहेत, म्हणजे इंजिनियर्स झाले, MS करायला येणारे पोरं झाले, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड झाले, असे जे इन्स्टिट्यूट आहेत मोठे मोठे, तिथे त्यांना आपण हे करू शकतो. आपला दुसरा प्रश्न येतो आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार. हो, तर माझाही तोच दुसरा मुद्दा होता की स्कॉलरशिप आहेत, भरपूर स्कॉलरशिप्स आहेत. भारत सरकार पण स्कॉलरशिप देते, महाराष्ट्र सरकार पण स्कॉलरशिप देते, प्रायव्हेट स्कॉलरशिप सुद्धा आहेत. तुम्हाला त्याच्यासाठी फेसबुक म्हणतो आहे, त्याच्यासाठी आपल्याला थोडं अपडेट राहावं लागतं. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या कंटिन्युअस चेक करत राहावं लागतात. त्यांचे नॉर्म्स कंटिन्युअसली बदलत राहतात. भरपूर नवीन नवीन इन्स्टिट्यूट्स आहेत, फाउंडेशन्स आहेत, NGOज आहेत जे काम करतात या क्षेत्रात, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम करतात. अशा भरपूर संस्था स्कॉलरशिप मुलांना देतात. त्यांचे प्रत्येक स्कॉलरशिपचे क्रायटेरियाज त्यांच्या जे स्कॉलरशिप देणारे आहेत त्यांनी ठरवलेले असतात. त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन किंवा थोडं अपडेट, या बाबतीत थोडं अपडेट राहून जर आपण कंटिन्युअसली टेक्नोसॅव्ही जर राहिलं तर आपल्याला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होतो आणि माहिती भेटते. आता स्कॉलरशिपबद्दल तर इवन ज्या इथल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, UKच्याही युनिव्हर्सिटीज आहेत, त्याही स्कॉलरशिप देतात.
त्यांचेही क्रायटेरिया आहेत. ते क्रायटेरिया जर तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला युनिव्हर्सिटीत जी ॲडमिशन घ्यायची आहे ती युनिव्हर्सिटीसुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप देते. इवन म्हणजे त्यात 2 स्कॉलरशिप असतात, फुल्ली स्कॉलरशिप असते आणि एक पार्शल स्कॉलरशिप असतं. पार्शल म्हणजे तुम्हाला तुमची जी फीज आहे, कॉलेजची ट्युशन फीज आहे तेवढी युनिव्हर्सिटी पे करते आणि फुल स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला तुमचा राहण्या खाण्याचाही खर्च मिळतो. एक त्यांचा ठरलेला एक हे असतो खर्चाचा फॉर्मॅट, तेवढ्या प्रमाणात तुमचा राहायचा ट्युशन फीज सोबत तुमचे एक्सपेन्सेस जे आहे तिथले राहण्याचे ते सुद्धा कव्हर केले जातात. तसंच बाकीच्या इथे UK सुद्धा मुलांसाठी, इंटरनॅशनल स्टुडंटसाठी प्रायव्हेट स्कॉलरशिप सुद्धा आहेत. त्याच्या 2-3 वेबसाईट्स आहेत, त्या मी हवं असेल कोणाला तर मी त्या प्रोव्हाइड करेल. पण आपण स्वतः गुगल जरी केलं तरी आपल्याला स्कॉलरशिप, इंटरनॅशनल स्टुडंट स्कॉलरशिप म्हणून जरी सर्च केलं गुगलवर तरी आपल्याला स्कॉलरशिप भरपूर भेटून जातील, माहिती भेटून जातील. त्याच्यानंतर आपण रोहनचा प्रश्न आहे, विदेशात शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी महत्त्वाचे आहे. मी आता त्याच्याबद्दलच बोलतो की कसं आहे, इंग्रजी महत्त्वाचे आहे. आपण ज्या देशात राहायला, भारतात आपली भाषा मराठी आहे, भारताची हिंदी आहे, इंग्रजी आहे, मराठी आहे, आपल्याकडे भाषांची विविधता आहे. पण विदेशात जे इंग्रजी भाषा त्यांची मातृभाषा आहे अशा ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्हाला इंग्रजी यायला पाहिजे. बेसिक नॉलेज जर तिथे तुम्हाला राहायचं आहे तर त्या देशाची भाषा तुम्हाला समजणे खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्याशिवाय या ज्या परीक्षा ज्या होतात विदेशात येण्यासाठीच्या, या तुमचं इंग्रजीचं नॉलेजच तपासलं जातं की तुम्हाला इंग्रजी किती येते, काय येते. इट्स नॉट अ बिग डील टू स्पीक इन इंग्लिश ऑर अंडरस्टँड इंग्लिश. आपल्याकडे भरपूर, म्हणजे भारतासारख्या देशात जवळजवळ 70% शिक्षण हे इंग्रजीतच होते. त्याच्यामुळे आपल्याला ते खूप मोठी डील नाही आहे इंग्रजीत बोलणे. फक्त आपल्याला ज्या परीक्षा होतात या परीक्षांमुळे जो आपला इंग्रजी भाषेचा थोडासा जो एक न्यूनगंड आहे किंवा रफनेस आहे तो आपण थोडा अजून पॉलिश करतो. त्याच्यामुळे तुम्हाला नुसतं इंग्रजी वाचता बोलता आलं तर चालतं असं होत नाही. त्याच्यात तुम्हाला फ्लुएन्सी असली पाहिजे. तुम्हाला इंग्रजी शब्द नवीन नवीन आत्मसात करायचे आहे, अभ्यासक्रम पूर्ण इंग्रजीत आहे, तर त्याही सगळ्या गोष्टी तुम्हाला इंग्रजीतच इथे शिकायच्या आहे. म्हणून इंग्रजी भाषेचं सर्वात जास्त महत्त्व आहे. इंग्रजी महत्त्व आहे म्हणजे मस्ट आहे. इंग्रजीशिवाय तुम्ही इथे शिक्षण घेऊ शकत नाही, कुठलंही इंटरनॅशनल हे असेल. त्याच्यामुळे इंग्रजीवर फोकस करा. आणि मला असं वाटत नाही की इंग्रजी भाषा शिकणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे गावात आलेल्या मुलांना, थोडं ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना खूप जास्त एक भीती असते त्या भाषेची की कसं होईल, काय होईल. पण असं काही नाही आहे. आम्ही पण ग्रामीण भागातून आलेलो आहे. तुम्हाला ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे इंग्रजी. त्याच्यामुळे तुम्हाला जर इंटरनॅशनली शिक्षण घ्यायचं आहे, इंटरनॅशनल विषयांमध्ये तुम्हाला तुमचं नॉलेज घ्यायचं आहे, तर इथे ज्या भाषेत ते शिक्षण भेटते आहे त्या भाषेत तुम्हाला इंग्रजी समजणे गरजेचं आहेच. त्याच्यात दुमत नको. जर तुम्हाला इंग्रजी जर शिकायचं नसेल तर तुम्हाला इथे जे नॉलेज भेटेल, शिक्षण भेटेल, त्याच्याबद्दल तुम्ही ते आत्मसात करण्यात कुठेतरी कमी पडाल. आणि मग एवढा सगळा खर्च करण्यात, भारतातून बाहेर येऊन शिक्षण घेण्यात जर तुम्हाला ते नॉलेजच गेन करता नाही आलं तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही. आपला अजून एक प्रश्न विचारतो आहे, राजश्रीचा प्रश्न आहे, आपण तिथे जॉब करू शकतो का? बरोबर. तर राजेशजी, बिलकुल आपण इथे जॉब करू शकतो. फक्त ॲज अ स्टुडंट म्हणून आपण जर येतो आहे तर आपल्याला इथे, मी सध्या UK आहे. प्रत्येक देशाची जॉबची हे वेगळी आहे, कंडिशन्स वेगळ्या आहेत.
स्टुडंट्ससाठी. तर मी तुम्हाला UK बद्दल मी कन्फर्मली सांगू शकतो की तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला UKचा विजा आहे तोपर्यंत तुम्ही ॲज अ स्टुडंट इथे आठवड्याचे 20 तास तुम्ही काम करू शकता. आणि जॉब म्हणजे पार्ट टाइम जॉब, फुल टाइम जॉब तुम्हाला जोपर्यंत तुम्ही स्टुडंट आहे तोपर्यंत इथे अलाउड नाही आहे. पार्ट टाइम जॉब तुम्ही 20 तासाची तुम्हाला आठवड्याची लिमिट आहे, पण 20 तास इज इनफ. म्हणजे तुम्हाला तुमचे एक्सपेन्सेस काढण्यासाठी आठवड्याचे 20 तास इथे मिनिमम वेजेस जे आपण म्हणतो ते एक 8 ते 9 पाऊंड पर आवर भेटतात. सो इफ यू कॅल्क्युलेट दॅट तर तुम्हाला 200-250 पाऊंड्स तुम्ही आठवड्यात म्हणजे महिन्याचे तुम्ही सहज कमवू शकता. आठवड्याचे 20 तास जरी आपण म्हटले तरी आपल्याला 150-200 पाऊंड्स एका आठवड्याला भेटतात आणि 600-700 पाऊंड्स तुम्ही महिन्याचे कमवू शकता. 700-750 पाऊंड तुमचा खर्च काढण्यासाठी इथे सफिशियंट आहे. तर आणि जॉब्स इथे स्टुडंटसाठी इझिली अवेलेबल होऊन जातात. इथे ऑनलाईन वेबसाईट्स आहेत, ॲप्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला आल्यावर रजिस्टर करावं लागतं. रजिस्टर केल्यानंतर ते तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहेत, काय आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला ते माहिती देतात. आणि तुम्हाला मग त्यानुसार जसं फूड सेंटर झाले, त्याच्यानंतर मॉल्स झाले, अजूनही काही जिथे भरपूर ठिकाणी इथलं हे कल्चर आहे की अर्न अँड लर्न, म्हणजे शिका आणि कमवा आणि शिका, हे इथलं नॉर्मल कल्चर आहे. प्रत्येक स्टुडंट हा काही ना काही स्वतःची मेहनत करून स्वतःचा खर्च भागवतो. त्याच्यामुळे आपण इथे जॉब तर नक्कीच करू शकता. पूजाचा प्रश्न आहे, परदेशी शिक्षण घेऊन त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशात करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगणार? मला असं वाटतं की याच्यावर पूजा प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा आहे. कारण की आता मी माझं स्वतः पर्सनली जर याच्यावर कमेंट करायची झाली तर आपण परदेशी शिक्षण घेऊन त्याचा उपयोग भारतात करणाऱ्यांची जी संख्या आहे ती वाढते आहे, विचार त्यांचा वाढतो आहे. काय होतं, आपण जेव्हा भारतातून परदेशात येतो तेव्हा आपल्याला खर्च खूप लागून जातो. एक्सपेन्सेस आपले जवळजवळ 30, म्हणजे ट्युशन फी, राहण्याचा खर्च, 1 वर्ष 2-1.5 वर्ष जरी राहायचं म्हटलं तरी तेवढे एक्सपेन्सेस 30-40 लाख रुपये खर्च हा लागून जातो. 30 लाख रुपये समजा आपण एक ॲव्हरेज धरून चालू, तर 30 लाख रुपये प्रत्येक विद्यार्थ्याची एक इच्छा असते की आपल्याला जो निदान लागलेला खर्च आहे तेवढा खर्च तरी आपण खर्च केलेले पैसे आपण इथे कमवावे आणि ॲटलिस्ट मग आपल्या मायदेशी परत जावं. तर मला असं वाटत नाही की परदेशी शिक्षण घेऊन त्या ज्ञानाचा उपयोग करणारे जे देशात बाहेर येतात मुलं आहेत भरपूर. आता एक अजून दुसरा विषय असा आहे की ग्लोबलाइज आहे, म्हणजे परदेशी शिक्षण असं काही घेऊन तुम्ही भारतात राहून सुद्धा त्या गोष्टीचा चांगल्या प्रकारे उपयोग आणू शकता, भारतात साठी सुद्धा आणू शकता आणि बाहेरच्या देशांसाठी आणू शकता. त्याच्यामुळे असं काही गरजेचं नाही की तुम्हाला परदेशी शिक्षणच घेऊन सगळे बाहेरच जातात. माझा स्वतःचा विषय असा आहे की मी माझं शिक्षण झाल्यानंतर माझा सुद्धा मी 1-2 वर्ष इथे काम करेल, एक्सपिरियन्स घेईल आणि मलाही स्वतः परत भारतातच यायचं आहे. कारण की आपली मातृभाषा, आपली मातृभूमी याच्याबद्दल आपलं प्रेम वेगळं असते. माझा पर्सनल ओपिनियन आहे हे, काही जणांचे वेगळे असू शकतात. ठिपले साहेबांचा प्रश्न आहे की जॉब ऑपॉर्च्युनिटी बद्दल थोडं मार्गदर्शन करा. आपला तसा आज परदेशी शिक्षणाचा विषय आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटी बद्दल आपण स्पेसिफिक कधी अजून एक सेशन घेऊयात, पण तरीही मी थोडक्यात तुम्हाला आयडिया देतो. जॉब ऑपॉर्च्युनिटीज तर भरपूर आहेत, प्रश्नच नाही. आता सध्याची कंडिशन जर पाहता, कोरोना व्हायरसमुळे काही रिसेशन येणार आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते सगळीकडे जगात सुरू आहे.
पण त्याला काही आता इलाज नाही. ती गोष्ट रिसेशन कदाचित ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत एक अंदाज आहे की रिसेशन थोडं अजून वाढेल. पण इथे आता सरळ येऊन शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला एक्झाम द्यावं लागते. आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी विषय असा असतो की परीक्षा झाल्यानंतर इथे तुम्हाला इंटरव्ह्यू देऊन इथल्या ज्या कंपनीज आहेत, Tier 2 कंपनीज आहेत, Tier 1 कंपनीज आहेत, त्यांची स्पॉन्सरशिप लागते. जर ती कंपनी तुम्हाला स्पॉन्सर करायला तयार असेल तरच तुम्हाला इथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यासाठी क्रायटेरिया असतो कंपनीचाही. तो क्रायटेरिया, तुमचा इंटरव्ह्यू, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तर ती कंपनी तुम्हाला त्या गोष्टी प्रोव्हाइड करते. त्याच्यासाठी महत्त्वाची विषय असा आहे की आपण कुठल्या विषयात शिक्षण घेता आहे, काय घेता आहे. त्याच्यानंतर इथे कंट्रीमध्ये त्याची किती डिमांड आहे. आता UK समजा मी लॉ करतो आहे तर इथे लॉ सेक्टरमध्ये, लिगल सेक्टरमध्ये किती डिमांड्स आहेत, काय आहेत, त्याच्यानुसार जॉब ऑपॉर्च्युनिटीज ठरतात. इवन तुम्ही जॉब इथून शिक्षण घेऊन भारतात जरी परत गेले तरी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऑपॉर्च्युनिटी आपल्याला क्रिएट करावं लागतात. हा माझा पहिला प्रश्न, म्हणजे माझं मत आहे. ऑपॉर्च्युनिटीज भरपूर असतात, त्या ग्रॅब करता आल्या पाहिजे, क्रिएटिव्ह करता आल्या पाहिजे आणि ग्रॅब सुद्धा करता आल्या पाहिजे. कारण की कसं आहे, तुमचं नॉलेज तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करून देते किंवा तुमच्या नॉलेजमुळे तुम्ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करू शकता. तर मला असं वाटतं की आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीपेक्षा पहिले शिक्षणावर थोडा कॉन्सन्ट्रेट करा. जर आपल्याकडे कुठल्या विषयाचं व्यवस्थित नॉलेज असेल तर आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी नक्कीच भेटेल. त्याबद्दल कुठेच दुमत नाही. नो मेन्शन नॉट. पूजा, काही प्रॉब्लेम नाही. अजून काही असेल तुझा प्रश्न तर नक्की मी त्याच्यावर बोलायला तयार आहे. मोहनचा प्रश्न आहे की भारतीय संस्कृती आणि परदेशी संस्कृती याबद्दल काही सांगू शकता का? मला असं वाटतं की आजचा विषय आपला थोडा वेगळा आहे. भारतीय संस्कृतीबद्दल बोलणं आपण जरा तरी थोडंफार मी तुम्हाला एक थोडी आयडिया देतो. कल्चर आहे, आजकाल ग्लोबलाइज गोष्टी आहेत, त्याच्यामुळे विशेष वेगळ्या फरक असा काही आपल्याला जाणवत नाही. कारण की आपल्याकडे मेट्रोपॉलिटन सिटीज भरपूर आहेत, त्याच्यामुळे कल्चरल डिफरन्सबद्दल बोलणं मला आज तेवढं योग्य वाटणार नाही. आपण शिक्षणाबद्दल जरा बोलूयात. राकेश विचारतो आहे, विदेशात लॉ क्षेत्रात तर कसं आहे विदेशात. आता मी इथे स्वतः LLM करायला आलेलो आहे लंडनला. म्हणजे आता आमचं जवळपास आटोपलं आहे, LLM झालेलं आहे, एक्झाम्स वगैरे सगळ्या झालेल्या आहेत. डिझर्टेशनवर माझं काम सुरू आहे सध्या, थिसिसवर माझ्या. तर शिक्षणासाठी नक्कीच लंडन हे लॉच्या शिक्षणासाठी फेमस आहेत. इथल्या युनिव्हर्सिटी फेमस आहेत, जगभरात मानल्या जातं. लंडन तसंही लॉ आणि म्युझिकसाठी फेमस आहे, म्हणूनच मी लंडन चूज केलं. तरी बाकीही देशांमध्ये भरपूर मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत जिथे लॉ चांगलं नॉलेज भेटते. आजकाल कंपनीज, आपण कॉर्पोरेट सेक्टरबद्दल जर बोललो तर ग्लोबलाइज झालेले आहेत कंपनी. त्याच्यामुळे कसं होतं की आपल्याला ग्लोबलाइज कंपनी असल्यामुळे आपल्याला नॉलेज पण ग्लोबली असणं, इंटरनॅशनली लॉ सेक्टरमध्ये तुमचे काय रूल्स आहेत, नियम काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्याच्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही भारतीय LLB करून नाही घेऊ शकत. तुमचं ते जे क्षेत्र आहे ते एक सीमित कंट्रोल होऊन जातं. माफ करा, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर आपला विषय सुरू होता की म्हणून जर तुम्हाला इंटरनॅशनल लेवलवर काही करायचं आहे, इंटरनॅशनल,
तर तुम्हाला इंटरनॅशनल लॉज सुद्धा माहिती असायला पाहिजेत. तर हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही इंटरनॅशनल लॉला इथे येऊन शिका. नवीन अपॉर्च्युनिटीज काय आहेत त्या इथे येऊन तुम्हाला कळतात. त्यानंतर आपण त्याच्याबद्दलच बोलत होता की नोकरी संबंधित. तर नोकरी संबंधित असं आहे की UK मध्ये नोकरी जर करायची असेल तुम्हाला इथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तर इथल्या कंपनीजचे काही क्रायटेरियाज आहेत. तुमची म्हणजे आपल्याकडच्या भाषेत जर बोलायचं झालं तर तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये इथे पास असायला पाहिजे. तुमची डिग्री फर्स्ट क्लासमध्ये कंप्लीट झालेली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे इंटरव्ह्यूज आणि तुमचे सॉफ्ट स्किल सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि त्याच्यानंतर मग कंपनी ठरवते की तुम्हाला हायर करायचं की नाही करायचं. तुमचे इंटरव्ह्यूज होतात, तुमचे क्वेश्चन अँसर म्हणजे छोटे रिटर्न पेपर्स सुद्धा होतात आणि त्याच्यानंतर मग कंपनी तुम्हाला स्पॉन्सरशिप देते. इथला जर वर्क विजा पाहिजे असेल UKचा, तर त्यांचा एक पहिला क्रायटेरिया आहे की तुम्हाला कंपनीची स्पॉन्सरशिप असायला लागते. कंपनी जर तुम्हाला स्पॉन्सर करायला तयार असेल तर तुम्ही UK मध्ये जॉब करू शकता. प्रत्येक देशाचे, अमेरिकेचे झाले, प्रत्येकाचे वेगळे क्रायटेरिया आहेत. आता पुढच्या वर्षीपासून तर UKनी एक अजून चांगला नियम सुरू केला आहे की ते वर्क परमिट जे आहे स्टुडंट्सला, ते आतापर्यंत काही वर्ष 4-5 वर्ष 8 वर्षांपासून बंद होतं. तर त्यांनी ते परत सुरू केलं आहे की 2 वर्षाचं वर्क परमिट भेटणार आहे. 2021ला जे मुलं पास आउट होतील त्यांना अजून 2 वर्षाचं इथे राहायला भेटेल आणि त्यांना जॉब शोधायला आणि काम करण्यासाठी इथे गव्हर्नमेंट संधी देणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्पॉन्सरशिपची गरज लागणार नाही. स्पॉन्सरशिप आतापर्यंत यावर्षीपर्यंतच होती. त्याच्यामुळे ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे आपल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी की शिक्षणासोबत 2 वर्ष जेव्हा इथे राहायला भेटतं तो इथला एक्सपिरियन्स आपण काउंट करू शकतो. त्याच्यानंतर आपण जो पैसा खर्च केलेला आहे तो पैसा आपण पार्ट टाइम जॉब करून सुद्धा आणि जॉब शोधण्यासोबत कमवू शकतो. त्याच्यामुळे आपला जो खर्चाचा जो भार आहे तो पण आपण कमी करू शकतो. विदेशात विदेशात जाण्यासाठी एक्झाम निघतात. त्याचा असं ज्या एक्झाम्स मी आपला विषय झाला तरी मी एकदा परत सांगतो, IELTS, TOEFL आणि GRE या ज्या एक्झाम आहेत या निघतात. असं वर्षभरातून आपण त्यांच्या डेट्स असतात वेगळ्या, त्या आपण आपल्या सोयीनी देऊ शकतो. असं म्हणजे वर्षातून एकदाच एक्झाम होते असं नाही आहे. ते तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल्स शेड्यूल जे आहे ते वेबसाईटवर त्यांच्या परीक्षांच्या जर तुम्ही गुगल केलं तर भेटून जाईल. पण जनरली आपल्याकडे आता जेव्हा आपण पास आउट होतो तर त्या दरम्यान मुलं परीक्षा देतात. म्हणजे तुम्हाला ऍडमिशन जर घ्यायची असेल तर इथले 2 इंटेक्स असतात. सप्टेंबर इंटेक असतो आणि जानेवारी इंटेक असतो. तर त्याच्या आधी तुमच्या या परीक्षा तुम्ही पास झालेले पाहिजे, तुमचा रिझल्ट लागलेला असला पाहिजे. तर त्या हिशोबाने प्लॅनिंग करून आपण जर परीक्षा दिल्यात तर आपल्याला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. राकेश, हो नक्कीच. इथे विदेशात जर तुम्ही LLB केलं तर आपण इथे प्रॅक्टिस करू शकतो. इवन तुम्ही मास्टर्स जरी केलं तरी आपण इथे प्रॅक्टिस करू शकतो. पण त्याच्या सोबत तुम्हाला नुसतं LLBची आणि LLMची डिग्री असणं गरजेची नाही. तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर भाग वेगळा आहे. पण जसं आपल्याकडे भारतात सुद्धा तुम्हाला एक गव्हर्नमेंटची एक्झाम असते, लॉ बार असोसिएशनची आपली, ती द्यावं लागते. तसं इथे बॅरिस्टरची आणि सॉलिसिटरची अशा 2 एक्झाम्स असतात. त्या एक्झाम्स तुम्हाला क्लिअर कराव्या लागतात. त्या एक्झाम्स क्लिअर केल्यानंतरच तुम्ही इथल्या कोर्टांमध्ये प्रॅक्टिस करू शकता. त्याच्याशिवाय तुम्ही कोर्टात जाऊन प्रॅक्टिस करू शकत नाही. इवन ॲज अ सॉलिसिटर म्हणून पण नाही करू शकत.
तुम्ही जॉब नक्कीच करू शकता. लीगल फर्म्स इथे भरपूर आहेत ज्या तुम्हाला हायर करतात तुमच्या डिग्रीवर. पण प्रॅक्टिस जर तुम्हाला इथल्या कोर्टांमध्ये करायची आहे तर तुम्हाला इथल्या ज्या कोर्टांसाठी अपियर होण्यासाठी ज्या ॲज अ बॅरिस्टर, ॲज अ सॉलिसिटर ज्या एक्झाम्स असतात त्या देणं गरजेचं आहे. मला वाटते आपण अजून 1-2 प्रश्न घेऊयात. एक तर माझा एक अजून विषयावर सगळ्यांना फोकस करायचं होतं की साधारणतः गरीब म्हणजे एक आपल्याकडे आहे की गरीब मुलं विदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतात का, किंवा ही गोष्ट शक्य आहे का? तर ही गोष्ट नक्कीच शक्य आहे. विदेशात शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला गरीब मुलं असणे किंवा गरिबी हा विषय नाही आहे. नक्कीच इथे शिक्षणाचा खर्च जास्त आहे, सगळं आहे. पण आपल्याला जर व्यवस्थित नॉलेज असेल, आपण जर का स्कॉलरशिपसाठी प्रयत्न केला, ट्राय केला, आणि जर आपल्याला चांगली स्कॉलरशिप भेटली, कोणी आपल्याला स्पॉन्सर करायला तयार असेल, तर आपण नक्कीच इथे येऊन, नक्कीच चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये इथे येऊन आपण अभ्यासक्रम करू शकतो. आता भारतीय शिक्षण पद्धतीचा आणि इथला शिक्षण पद्धतीचा एक गोष्टीवर मी तुम्हाला अजून फोकस करू इच्छितो. आपल्याकडे माझ्या दृष्टीने थेरॉटिकली परीक्षांवर याच्यावर जास्त फोकस केला जातो. इकडे थोडं तुम्हाला नॉलेज जे आहे ते प्रॅक्टिकली फोकस केलं जाते. म्हणजे प्रॅक्टिकलिटीवर, सब्जेक्टिव्ह विषयांवर जास्त फोकस केलं जाते. त्याच्यानंतर तुम्हाला जर इथे येऊन शिक्षण घ्यायचं आहे तर तुम्हाला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, सॉफ्ट स्किल, त्या येणे आवश्यक आहेत. आपल्याकडे अजूनही आपण नोट्स काढण्यासाठी रिटन बुक्स, म्हणजे नोटबुक, पेन या सगळ्या गोष्टींचा वापर करतो. पण इकडे सगळं टेक्नोसावी झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर टायपिंग येणे खूप गरजेचं आहे. कारण की तुमच्या परीक्षा ज्या होतात इथल्या, त्या सगळ्या ऑनलाईन असतात. तुम्हाला एसेज लिहावं लागतात. तुम्हाला ओपन बुक एक्झाम जरी असली तरी तुम्ही ती रायटिंग रिटर्न नाही देऊ शकत म्हणण्यापेक्षा तुम्हाला टाईप करावं लागते, तुम्हाला ड्राफ्ट बनवावा लागतो आणि तो तुम्हाला सबमिट करावा लागतो. म्हणजे आपल्याकडे जसं अँसर शीट भेटते आणि आपण पेनाने त्याच्यावर अँसर लिहितो, या गोष्टी इथे शक्य नाही आहेत. त्याच्यामुळे इट्स मस्ट की तुम्हाला टायपिंग येणे गरजेचं आहे. तुम्ही टायपिंग स्किल वाढवा. सॉफ्ट स्किल इथे असणे खूप जास्त आवश्यक आहे. आपल्याकडे तेवढं मॅटर करत नाही अजून शिक्षण पद्धतीमध्ये. पण जेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रात काम करायला उतरता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की या सॉफ्ट स्किल शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला तेव्हा मॅटर केला नाहीत, पण नंतर करत होत्या. कारण की जॉब करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. तर आपल्याकडे सगळेच जण MSCIT, कम्प्युटर, या सगळ्या ऑफिस झालं, एक्सेल झालं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झालं, या सगळ्या गोष्टी इथे शिक्षण घेण्यासाठी आवश्यक आहेत. हा यांच्या शिक्षणाचा एक पार्ट आहे. कारण की तुम्हाला भरपूर गोष्टींवर प्रेझेंटेशन्स तयार करावं लागतात. तुम्हाला तुमच्या इव्हन नोट्ससुद्धा इथे मुलं सगळे जे असतात ते लेक्चरमध्ये नोट्ससुद्धा कम्प्युटरवर घेतात तुम्ही. बट ऑब्वियस आहे, जर तुम्हाला तुमच्या नोटबुकवरही घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण त्यामुळे काय होतं की सगळ्या गोष्टी तुम्ही एका ठिकाणी, तुमचे जे डिटेल्स आहेत, नोट्स आहेत, ते सगळे तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये, कम्प्युटरमध्ये सोबत ठेवता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कम्प्युटर असणे आवश्यक आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीचं नॉलेज घेत असाल, हा इथला शिक्षणाचा एक अविभाज्य भाग आहे. जसं आपण वह्या पुस्तकं सोबत घेऊन जातो, तसं इथे लॅपटॉपसुद्धा युनिव्हर्सिटीजमध्ये सोबत घेऊन जातात. कारण की भरपूर गोष्टी ऑनलाईन अभ्यासक्रम करून घेतात. आणि आता तर कोविडमुळे तर सिच्युएशन्स अशा झाल्या आहेत की आम्ही आमचे लेक्चर्ससुद्धा बऱ्या प्रमाणात ऑनलाईन घेतलेले आहेत. त्याच्यामुळे एक गोष्ट ही डोक्यात ठेवावी तिथल्या विद्यार्थ्यांनी की इथे येताना तुम्हाला लॅपटॉप
लॅपटॉपचा व्यवस्थित यूज करता आला पाहिजे आणि लॅपटॉप घेऊन तुम्हाला येणं इथे गरजेचं आहे. कारण की मग जे लोक इथे लॅपटॉप घेऊन येत नाही, मग त्यांना इथे विकत घ्यावा लागतो, मग अडचणी जातात. इवन टायपिंगसाठी, पॉवर पॉईंटसाठी, या सगळ्या ज्या छोट्या छोट्या सॉफ्ट स्किल्स आहेत या तुम्हाला येणं खूप गरजेचे आहे. भारतात त्याची तेवढी सध्या गरज पडत नाही, मोठ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये पडते, पण साधारण आपल्याकडे जे स्टेट लेवलचे स्कूल कॉलेजेस वगैरे आहेत तिथे एवढ्या गोष्टींचा, असाइनमेंट्सचा, सगळ्या गोष्टींचा प्रोफेसर जे मागतात तुम्हाला त्या मेल करावं लागतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल थोडं आपण लक्ष देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं आपण अजून एक प्रश्न घेऊयात. फरक जर तुम्हाला मी म्हणजे शिक्षण पद्धतीबद्दल सांगितलं, आता मी लॉचे जर कोणी स्टुडंट असतील तर त्यांच्याबद्दल सांगतो की इथे चांगल्या युनिव्हर्सिटीज ची रँकिंग सुद्धा तुम्हाला ऑनलाईन भेटून जाते. काही ऑथेंटिक सोर्सेस आहेत, ऑथेंटिक वेबसाईट्स आहेत, त्याच्यावर यांचे जगातले युनिव्हर्सिटीजचे रँकिंग समजतात. इथे अप्लाय करायच्या वेळेस आधी तुम्ही त्या रँकिंगचा एकदा अभ्यास करावा. जर इथे तुम्हाला कोणी म्हणत असेल, अजून हाही एक महत्त्वाचा विषय आहे की भारताच्या बाहेर किंवा न परीक्षा देता इंग्रजीची जर कुठली युनिव्हर्सिटी तुम्हाला ॲडमिशन देत असेल तर माझ्या मते त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. कारण की तुम्ही जर बाहेर देशात शिक्षण घेण्यासाठी येत आहात तर तेवढा खर्च करत आहात, तर मला मनापासून प्रत्येकाला असंच वाटेल की आपण चांगल्या युनिव्हर्सिटीतून शिक्षण घ्यावं, चांगल्या युनिव्हर्सिटीची डिग्री आपल्याजवळ असावी. नुसतं परदेशात शिक्षण घ्यायचं म्हणून इथे येऊन कुठल्याही युनिव्हर्सिटीतून डिग्री घेण्यात अर्थ नाही. नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. कारण की जर तुम्हाला व्यवस्थित नॉलेज भेटलं नाही तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथे आले आहे, जे नॉलेज घेण्यासाठी तुम्ही आले आहे, तुम्हाला ज्या गोष्टीत करिअर करायचं आहे ते करिअर तुम्ही चांगल्या प्रकारे, व्यवस्थित प्रकारे पुढे जाऊन करू शकणार नाही. भरपूर आपल्याकडे असे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत की जे फसवतात. त्याच्यात कमिशन्स असतात. सो ते आपल्याला सांगतात की तुम्हाला एक्झाम देण्याची गरज नाही, आम्ही तशी ॲडमिशन करून देऊ. तर मित्रांनो, माझीही तुम्हाला मनापासून सांगण्याची म्हणजे विनंती आहे की या परीक्षांना, एंट्रन्स एक्झाम्सला घाबरू नका, त्यांना फेस करा. इंग्रजी भाषेचं नॉलेज जर तुम्हाला नसेल तर तुम्ही इथल्या डिग्री घेण्याच्या योग्यतेचे नाही राहणार. जर तुम्हाला ज्या देशात इंग्रजी भाषा ही मातृभाषा आहे अशा ठिकाणी शिक्षण घ्यायला जायचं आहे तर इट इज मस्ट की तुम्हाला इंग्रजी येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे न इंग्रजी येता तुम्ही जर इथे शिक्षण घ्यायला येण्याचं ठरवता आहात, काही युनिव्हर्सिटी आहेत ज्या तुम्हाला तसंही ॲडमिशन्स देतात. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की अशा ठिकाणी कृपया येऊ नका. थोडा तुम्हाला त्रास होईल. 2 महिने 2.5 महिने जर व्यवस्थित अभ्यास केला तर त्या एक्झाम्स क्रॅक करणे खूप कठीण गोष्ट नाही आहे. पण त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. तुम्ही जेव्हा इथे याल, परदेशात याल, तुमचा एक कॉन्फिडन्सली तुम्ही सगळ्या गोष्टी फेस कराल. तुम्हाला इथले लेक्चर्स जेव्हा समजतील, तुम्हाला तुमचं नॉलेज जेव्हा वाढतं आहे, चांगला तुम्हाला नवीन नवीन प्रकार शिकायला भेटतात आहेत, हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल. अजून कोणाला काही शंका असतील तर त्याच्यानंतर आहे युनिव्हर्सिटीनुसार तुम्ही जर, हाही एक विषय आहे की कुठे मला LLM करायचं आहे किंवा मला MS करायचं आहे तर कुठल्या युनिव्हर्सिटीत जायला पाहिजे, काय जायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी आपण थोडं अपडेट असणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक वर्षी रँकिंग युनिव्हर्सिटीची कमी जास्त होत असते. त्याच्यामुळे मी जे याच्या आधी बोललो आपल्याला की ज्या काही वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट्सवर आपण व्यवस्थित जर माहिती काढत राहिलो आणि युनिव्हर्सिटीची रँकिंग जर चेक करत राहिलो, प्रत्येक विषयानुसार युनिव्हर्सिटीची रँकिंग बदलते. म्हणजे लॉसाठी कुठल्या युनिव्हर्सिटीज चांगल्या आहेत, MS साठी, फिजिक्ससाठी
कुठल्या युनिव्हर्सिटीज चांगल्या आहेत, IT क्षेत्रासाठी कुठल्या युनिव्हर्सिटीज चांगल्या आहेत, याची प्रत्येकाची रँकिंग ही बदलत जाते. एखादी युनिव्हर्सिटी टॉपवर आहे, समजा आपण ऑक्सफर्ड म्हटलं, हार्वर्ड झालं, या युनिव्हर्सिटी टॉपवर आहेत, अर्थात तिथलं शिक्षण खूप चांगलं आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला जर लॉचं शिक्षण घ्यायचं आहे तर हार्वर्डच एक युनिव्हर्सिटी आहे, टॉपवर आहे. कदाचित लॉच्या शिक्षणासाठी तुम्हाला दुसऱ्याही युनिव्हर्सिटीज अजून असतील ज्या या युनिव्हर्सिटीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे त्यांचे रिझल्ट्स असतील आणि त्यांचे शिक्षण पद्धती अजून जास्त चांगली असेल. तर त्यासाठी तुम्हाला अपडेट राहणं खूप जास्त गरजेचं आहे. अजून मला असं वाटतं की जवळपास आपण हा विषय चांगल्या प्रकारे कव्हर केलेला आहेच. म्हणजे जसं की आपला आजचा विषय होता भारतीय शिक्षण पद्धती आणि परदेशी शिक्षण पद्धती. मी भारतीय शिक्षण पद्धतीवर विशेष काही बोललो नाही. मला असं म्हणजे मी हे गृहीत धरून चालतो की भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल आपल्याला बऱ्यापैकी नॉलेज असेल. जर परदेशी शिक्षण पद्धतीबद्दल अजून आपल्याला काही प्रश्न असतील तर मी आपल्या प्रश्नांची वाट पाहतो आहे. आपण कन्व्हर्सेशन केलेलं कधीही बरं राहील. काहीही डाऊट असतील तर नक्की विचारा. मला असं वाटतं की जवळपास डाऊट्स सगळ्यांचे संपलेले आहेत. एक अजून टॉपिक आहे सुटलेला का? एक प्रश्न अजून आलेला आहे की सर्वात जास्त शिक्षण कोणते चांगले. मी जसं आत्ताच बोललो की सर्वात जास्त शिक्षण कोणते चांगले असं आपण स्पेसिफाय नाही करू शकत. तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल शिक्षण घेण्यात इंटरेस्ट आहे त्याच्यावर ठरते की तुमचं शिक्षण किती प्रमाणात चांगलं होईल. कारण की इकडे इंजिनिअरिंग चांगलं आहे म्हणून तुम्ही इंजिनिअरिंग करायला येत आहे किंवा इथे लॉ चांगला आहे म्हणून तुम्ही मला लॉ शिकायचं आहे असं आपण करू शकणार नाही. आणि आपण मास्टर्स करायला एवढे आपण पैसे खर्च करून येतो आहे, त्याच्यामुळे असा विचार डोक्यात ठेवून कृपया येऊ नका की शिक्षण सर्वात जास्त कुठले चांगले. प्रत्येक युनिव्हर्सिटीची आपली काही एक स्पेशालिटी आहे, अभ्यासक्रमात त्यांच्या रँकिंग्स आहेत. तशा युनिव्हर्सिटीनुसार तुम्ही तिथे जाणे कधीही योग्य ठरेल. अजून जर कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज. मला असं वाटतं की आपले सगळ्यांचे प्रश्न संपलेले असतील.
आपण अंकुर फाउंडेशनकडून माझा मेल आय डी घेऊ शकता. मी एकदा माझा मेल आय डी रिपीट करून देतो. जर आपल्याला अजून काही अडचण असली, काही कुठल्याही विषयावर इकडे येण्याच्या अजून कुठल्या प्रश्नांवर काही असेल तर मला नक्कीच तुम्ही मेल करा. मी तुम्हाला त्याचे उत्तर देईल. आणि आपल्या एका मित्राने विचारला होता प्रश्न, भारतीय संस्कृती आणि इथल्या संस्कृतीत काय फरक आहे. तर आपण या विषयावरही पुढे एकदा एक अजून छोटं लाईव्ह येऊन कन्व्हर्सेशन डिस्कशन करूयात. आपण सगळे पण त्याच्यात भाग घ्याल तर मला त्याबद्दल नक्कीच आवडेल. माझा मेल आय डी आहे DESHMUKH DeshMukh.CHAITANYA17@gmail.com deshmukh.chaitanya@17@gmail.com. आपण अंकुर फाउंडेशनला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. ते सुद्धा माझा मेल आय डी प्रोव्हाइड करून देतील. परत एकदा अंकुर फाउंडेशनचे साभार. मला खूप आनंद झाला की एक नवीन संस्था, एक यंग संस्था मुलांना प्रोत्साहन देऊन नवीन यंग वक्त्यांना, तरुण व्यक्त्यांना समोर आणून नॉलेजचं आदान प्रदान करते आहे. दॅट्स व्हेरी गुड थिंग. आय होप आपण परत नंतर कधी ना कधी भेटूयात. थँक्यू सो मच. अंकुर फाउंडेशन पण तुम्ही असंच काम करत राहा आणि आपल्या सगळ्यांचे पण मनापासून धन्यवाद. थँक्यू.